Change of scale property. If Laplace transform of ft is the f of p, then the Laplace transform of f of t is equal to 1 upon a into f of p upon a. आता लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ ए टी काढायचं आहे. कधी जर लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ टी माहीत असेल तर. ठीक आहे. लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ ए टी बाय डेफिनेशन इट इज द इंटिग्रेशन फ्रॉम 0 to infinity of e raised to minus pt into f of a t with respect to integration t. Put a t equal to u. a is the constant. आता टीच्या ऐवजी पण u व्हेरिएबल घेतो आहे. a कॉन्स्टंट, a ॲज इट डी टी इक्वल टू डी यू. टीच्या ऐवजी u घेतो आहे त्यावेळेस लिमिटसुद्धा चेंज होणार. टी इक्वल टू 0 देन u इक्वल टू 0 अँड टी इक्वल टू इन्फिनिटी देन u इक्वल टू इन्फिनिटी. Then above integral becomes integration from 0 to infinity e raised to minus p, and value of the t is the u upon a. F of u, it is the u, and dt is the du upon a. 1 upon a is the constant. Take outside the integral sign. In the integral sign remaining e raised to minus p upon a into u f of u du. आता यूच्या ऐवजी टी ठेवलं तर काय होईल. दिस 1 बाय ए इन अंडर इंटिग्रल साइन ई रेस टू मायनस पी अपॉन ए इंटू टी एफ ऑफ टी डी टी. दॅट इज द पीच्या ऐवजी इथं पॅरामीटर काय असेल पी अपॉन ए. दॅट इज द एफ ऑफ पी अपॉन ए अँड 1 अपॉन ए ॲज इट इज. दस वी गेट द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ ए टी इज द 1 अपॉन ए इंटू एफ ऑफ पी मायनस ए. दॅट इज द चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी. आता लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ ई रेस टू मायनस टी इंटू कॉस टू टी. आता लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ ई रेस टू ए टी इंटू एफ टी याचं लाप्लास ट्रान्सफॉर्म काय असेल एफ ऑफ पी मायनस ए. इफ द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ टी इज द एफ ऑफ पी, देन लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ ई रेस टू ए टी इंटू एफ टीचं काय असेल एफ ऑफ. दॅट इज द फर्स्ट ट्रान्सलेशन प्रॉपर्टी. आता एफ टी हा असेल आणि हा ई रेस टू ए टी. एफ टी कॉस टू टी घेतला. मग लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ टी दॅट इज द लाप्लास ट्रान्सफॉर्म कॉस टू टी इज द पी अपॉन पी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर दॅट इज द टू स्क्वेअर. दॅट इज द एफ ऑफ पी. ई रेस टू ए टीची इथे ई रेस टू मायनस टी दॅट इज द ए इक्वल टू मायनस 1. लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ ई रेस टू मायनस टी इंटू कॉस टू टी दॅट इज द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ ई रेस टू ए टी इंटू एफ टी. एफ किती असेल जी एफ ऑफ पी मायनस ए असतं. मग आता इथं ए किती आहे -1 म्हणजे काय पी प्लस 1. एफ ऑफ पी प्लस 1 असेल. पी प्लस एफ पी किती आहे पी अपॉन पी स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. प्लस असेल तर मायनस आणि इथं ए मायनस असेल तर हे प्लस म्हणजे एफ ऑफ पी प्लस 1 म्हणजे पी प्लस 1 रिप्लेस पी बाय पी प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर एक्सपांडिंग दिस p square plus 2p plus 1 and 4 that is p plus 1 upon p square plus 2p plus 5. That is the Laplace transform of e raised to minus t into cos of 2t. Next, Laplace transform of t square into e raised to 3t. हे सुद्धा त्याच पद्धतीचं फर्स्ट ट्रान्सलेशन प्रॉपर्टी. e raised to a t is the e raised to 3t. a is the 3 and ft is the t square, and Laplace transform of t square is the 2 factorial upon p cube that is 2 upon p cube that is the f of p, and Laplace transform of e raised to 3t into t square is the f of p minus a plus असल्यामुळे f of p minus a. a is the 3p minus 3 f of p minus a replace p by p minus 3 2 upon p minus 3 and it raised to 3. आता हे सेकंड शिफ्टिंग थेरमवर आधारित आहे. लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ जी टी काढायचं आहे. इफ जी टी कसा डिफाईन केलं आहे टी मायनस 2 ब्रॅकेट क्यूब वेन टी इज ग्रेटर दॅन 2 अँड 0 वेन टी इज लेस दॅन 2. आता हा सेकंड शिफ्टिंगमध्ये एफ टी जर असेल त्याचं लाप्लास ट्रान्सफॉर्म काय असतं एफ ऑफ पी असतं. आणि जी टी कसा डिफाईन केलेला असतो एफ ऑफ टी मायनस ए when t is greater than a and 0 when t is less than a. म्हणजे t हा 2पेक्षा लहान असताना 0, a ची व्हॅल्यू इथं 2 आहे
आणि जी टी म्हणजे एफ ऑफ टी मायनस ए म्हणजे एफ टी किती आला, हा ए कॅन्सल केलं की टी क्यूब, म्हणून लेट टी क्यूब एफ टी दॅट इज द ह्याचं लाप्लास ट्रान्सफॉर्म 3 फॅक्टोरियल अपॉन पी रेस टू 4 दॅट इज 6 अपॉन पी रेस टू 4 and Laplace transform of gt is the e raised to minus ap into f of p. Laplace transform of gt by second shifting theorem is the e raised to minus ap into f of p. Now ft is the t cube, hence Laplace transform this is the 6 upon p raised to 4 that is the fp, and a is the here 2 means e raised to ap minus ap means minus 2p, आणि एफ ऑफ पीची व्हॅल्यू किती आहे 6 अपॉन पी रेस टू 4, दस वी गेट 6 इंटू ई रेस टू मायनस 2p अपॉन पी रेस टू 4 विच इज द व्हॅल्यू ऑफ द गिवन ट्रान्सफॉर्मेशन. गिवन लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन टी अपॉन टी किती असेल, टॅन इनवर्स ऑफ 1 अपॉन पी, आणि त्याला आपण जर एफ पी समजलं तर मला काय काढायचं आहे, लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन ए टी अपॉन टी. आपल्याला साइन ए टीचं फक्त माहीत आहे, टीचं माहीत आहे, पण साइन ए टी अपॉन टीचं लाप्लास ट्रान्सफॉर्म आपण कधी काढलं नाही. म्हणून पहिल्यांदा काय करू, लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन ए टी, लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन ए टी, त्याला हाफ एनं मल्टिप्लाय केलं, 1 अपॉन एनं डिवाईड केलं, एनं डिवाईड केलं दोन्ही बाजूला, हा तसाच ठेवला, आणि हा आत लाप्लास ट्रान्सफॉर्ममध्ये कॉन्स्टंट आत गेल्यानंतर काय होईल, साइन ए टी अपॉन ए टी युजिंग द लिनियर प्रॉपर्टी साइन ए टी अपॉन ए टी. मग चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी काय आहे, लाप्लास ट्रान्सफॉर्म स्केल प्रॉपर्टी लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ ए टी इज द 1 अपॉन ए इंटू एफ ऑफ पी बाय ए. मग इथं टीच्या ऐवजी कोण आहे, ए टी अपॉन ए टी, म्हणजे हे काय असेल, चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी ए टी म्हणजे 1 अपॉन ए इंटू एफ ऑफ पी बाय ए, आणि आपल्याला हे ए काढलं तर साइन टी अपॉन टी होईल, and Laplace transform of sin t upon t is the tan inverse of 1 upon p that is the fp, and which is the Laplace transform of ft, and here ft is the sin t upon t, आणि ftच्या ऐवजी आता काय टी एफ ऑफ काय झालं, ए टीचं कुठं आलं, इथं आलं, म्हणून इथं आपण चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी यूज करू शकतो आहे. पी कशानं रिप्लेस करायला लागेल मला, एफ ऑफ पीची व्हॅल्यू टॅन इनवर्स ऑफ 1 अपॉन पी, 1 अपॉन ए ॲज इट इज टॅन इनवर्स ऑफ 1 अपॉन पी, आणि पीची व्हॅल्यू किती आहे, पी अपॉन ए, पी बाय ए मीन्स 1 अपॉन ए इंटू टॅन इनवर्स ऑफ ए बाय पी, दस वी गेट दिस ए गेट कॅन्सल, लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन ए टी अपॉन टी इज द टॅन इनवर्स ऑफ ए अपॉन पी. नेक्स्ट, लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी प्लस 2 ब्रॅकेट रेस टू 2 अँड ई रेस टू टी. ही तुझं ई रेस टू ए टीची दोन प्रॉपर्टी सेकंड शिफ्टिंग पण वापरायला लागेल, आणि सेकंड शिफ्टिंग आणि फर्स्ट शिफ्टिंगसुद्धा. आता लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी प्लस 2 ब्रॅकेट रेस टू 2 इंटू ई रेस टू टी. ई रेस टू 2 बाजूला ठेवू, फक्त एफ टी काय घेऊ, टी प्लस 2 ब्रॅकेट रेस टू, त्याचा लाप्लास ट्रान्सफॉर्म म्हणजे हे पहिलं एक्सपांड करू, टी स्क्वेअर प्लस 4 टी प्लस 4. आता लिनियर प्रॉपर्टीनं हे सेपरेट केलं, लाप्लास ट्रान्सफॉर्म टी स्क्वेअर प्लस 4 इंटू लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी प्लस 4 इंटू लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ 1, लिनियर प्रॉपर्टी. म्हणजे हे जर 2 अपॉन पी रेस टू 3, इथं 4 इंटू 1 अपॉन पी स्क्वेअर, 4 आणि 1चं लाप्लास ट्रान्सफॉर्म 1 अपॉन पी. आता प्रत्येकाचा डिनॉमिनेटर सेम घेतला, पी क्यूब आहे म्हणजे 2, इथं पी स्क्वेअर आहे म्हणजे इथं पी घ्यायला लागेल 4p, इथं पी आहे, पी क्यूब घेतो आहे म्हणजे 4p स्क्वेअर, म्हणजे 4p स्क्वेअर प्लस 4p प्लस 2 that is divided by pq, and this is the Laplace transform of t plus 2 bracket raised to 2 that is the fp. Now we have to find the Laplace transform of e raised to t into t plus 2 bracket raised to 2. आता ह्याचं ही चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी आली, ई रेस टू ए टी इंटू एफ ऑफ टी. असं काय असेल, सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी, एफ ऑफ टीची किंमत एफ ऑफ पी मायनस ए असतं, इथं ए किती आहे 1, म्हणजे एफ ऑफ पी मायनस 1, म्हणजे पी कशानं रिप्लेस करेन, ह्या पीमधनं 1नं रिप्लेस, 4 इंटू पी मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, 4 इंटू
p minus 1 plus 2 upon p minus 1 cube. After simplification, 4 into p square minus 2p plus 1 plus 4p minus 4 plus 2 upon p minus 1 bracket cube. This 4p square 8 minus 8p plus 4p minus 4 plus 2. 4p square as it is 8 minus 8p and 4p, that is the minus 4p. This plus minus 4 get cancel, only 2 remaining. 4p square minus 4p plus 2 upon p minus 1 bracket cube, which is the Laplace transform of e raised to t in